नमस्कार, ग्रो माय श्रीच्या एका नव्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण पोहोचलेलो आहो आळंदीपासून 3 किलोमीटर असलेलं श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये। हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व त्यात बारीक अशा कलाकुसरीचे कोरीव काम केलेले दिसते। मेन एंट्रन्स मधून प्रवेश करता झाडाची निगा व अतिशय स्वच्छ असा परिसर इथे आपल्याला पाहावयास मिळतो। भाविकांसाठी चप्पल स्टँडची व्यवस्था संस्थांमार्फत या ठिकाणी केलेली आहे। पुण्यापासून 20 किलोमीटर दूर आळंदीमध्ये वसलेलं हे सुंदर असं मंदिर। मंदिरात वरती जाण्यासाठी 50 ते 60 पायऱ्या चढून जावे लागते। चला तर मंडळी, पायऱ्या चढून जाऊयात महाराजांच्या भेटीला। संपूर्ण मंदिराचे बांधकाम हे संगमरवरी आहे। पायऱ्या चढून थोडं वरती आलो की मंदिराच्या वरच्या गाभाऱ्यामध्ये मोठा घंटा आहे, जो वाजवल्यावर व्हायब्रेशन होऊन सर्वत्र ध्वनी पसरतो आणि वातावरण खूपच प्रसन्न मंत्रमुग्ध करून टाकतो। कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात, अशी गजानन महाराजांची शिकवण। मुख्य मंदिरात प्रवेश करताच गजानन महाराजांची मूर्ती इतकी सजीव आहे की इथे साक्षात गजानन महाराजांच्या उपस्थितीचा आभास होतो। घ्या दर्शन आणि म्हणा अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद घन भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मंदिराच्या बाहेर आलो की हे मंदिर वरून अतिशय आकर्षक व सुंदर दिसतं। मंदिराच्या परिसरात भरपूर झाडं लावलेली आहेत। मुख्य मंदिरातून श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर हे ध्यान मंदिर दिसते। या ध्यान मंदिरामध्ये श्री गजानन महाराजांचे भक्त गणगण गणात बोलते जप, ध्यान व ग्रंथाचे पारायण करतात। बोला गणगण गणात बोलते गजानन महाराज की जय। गजानन महाराजांचा प्रगट दिन इथे खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो व तसेच बाहेर गावच्या भाविकांसाठी उत्तम सोय करण्यात आलेली आहे इथे भक्त निवासमध्ये। दूरवरून आलेल्या भाविक भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। प्रसादाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे। तुम्ही इथे आरामात बसून प्रसादाचा आनंद घेऊ शकता। बोला गणगण गणात बोलते। आणि तुम्ही शेगावला जाऊ नाही शकले तर आळंदीच्या या मंदिरात गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नक्की या।